फॅट किती बसत तुमची पहिली? माझी काय ते तेव्हा 6-2 असे बसायची. आता रेग्युलर 6-5च्या पुढेच लागत होती. 7 बी लागते, 7 पण लागते. एका म्हशीला तर इतका प्रॉब्लेम होता की तिला डॉक्टर ट्रीटमेंट करून पण तिचं शेण पातळ टाकायची ती. बर. तिला हे चालू केल्यापासून तिचं पातळ शेण टाकणं बंद झालं. पूर्ण पचन सुद्धा पचन क्लिअर झालं. इथून मागे सगळ्यात म्हातारी म्हैस होती ती. तुम्हाला कळलंय अर्ध्या इंचीनी पाणी येतंय, 1 इंचीनी येतंय, माग फार मोठं समुद्र आहे. तुम्ही पाईपलाईन करा ना 5 इंच. पण या वेळेस का म्हणजे जसे ज्या आता 2-3 वेळेस लागायच्या त्या पहिल्या स्टार्टिंगला आता जेव्हा लागल्या एखाद्या याच्यामध्ये होऊन जाते. नाही तर आम्हाला 2-3 महिने पूर्वी प्रॉब्लेम येत होता. म्हणजे 3-3 वेळा निघाल्या की 3 महिने लावून राहायच्या. असं होतं. याच्यापूर्वी कसं असायचं? याच्यापूर्वी असं 1 लॉट लागत नव्हत्या, 2-3, 4 रेग्युलेशन मध्ये येत नव्हतं. रिपीट व्हायचे. बरोबर आहे. तुम्ही ते औरंगाबादला दिलं ज्यांना वैजापूर किती वापरता? ते पण त्यांनी केलं होतं 200 तुमचे जसं सांगितलं तसं केलं होतं त्यांनी. 2 बाटल्या खाऊ घातल्या, त्यांची 1 फॅट वाढलेली. आणि जी काय त्यांनी 1,15,000 आणली होती ना ती पण डॅमेज झाली होती, म्हणजे तब्येतीने. तर पुन्हा रिपीट क्लिअर झाली ती. आता तुमचं दूध 7 महिने टिकल्यावर 5 महिन्याचा फायदा आहे. 5 महिन्यामध्ये 2 लिटर दूध धरलं तुम्ही दिवसाला, नाही एका टायमाला, एका टायमाला 2 लिटर म्हणजे 4 लिटर. तर साधारणतः तुमचं 4 लिटर दूध जर धरलं तर ते 7 महिन्यामध्ये होतं किती? 4×12 120 × 7 22 84, बरोबर आहे की नाही? म्हणजे 840 850 लिटर दूध. किती? 850 लिटर दूध तुमचं नुकसान होतंय. कशी? तिने ते दूध घटल्यामुळे. याला सुप्त भाकड काळा असं म्हणतात. गुप्त हा दिसून येत नाही. हा गायीमध्ये पण लोकांचा त्रास देऊ राहिला आणि म्हशीमध्ये पण देऊ राहिला. म्हशीला आतमध्ये ज्यावेळेस बाळ तयार होतं, काही लोक आता ग्रुपवर टाकतात, आम्हाला आमचा ग्रुप आहे ना त्याच्यावर टाकतात की गाय गाभण राहिली तेव्हापासून दूध द्यायचीच बंद झाली, आटली डायरेक्ट. ती थेंबरही दूध देत नाही. म्हैस गाभण राहिली दूधच देत नाही, आटली. तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या जनावराच्या शरीरामध्ये जेव्हा गर्भधारणा होते त्या गर्भाची वाढ करण्यासाठी जी काही ताकद लागते, अन्न लागतं, ते अन्न गर्भालाच पुरत नाही, म्हणून त्याचं दूध बनायचं बंद होतं. त्याला पोषणच भेटत. बरोबर आहे. दररोज 4 लिटर दूध केवढं झालं? 200 रुपये. आणि तुम्ही तिला जर मिल्क चार्जर खाऊ घातलं 200 ग्रॅम, आज तुम्ही किती ग्रॅम? 50 ग्रॅम घालते. तुम्ही 150 ग्रॅम जर खाऊ घातलं, 150 ग्रॅम केवढं झालं? 45 रुपयाचं. 45 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही 200 रुपये. मग शहाणं कोणी सांग. दुधाचा पण चव बदलला त्याच्याने. चव बदलला. तुम्ही 25 ग्रॅम मध्ये कमालच केली. अख्खा महाराष्ट्र चटून पाहिजे व्हिडिओ. पण आम्ही 2च वेळेस टाकतो, सकाळी 8-9 वाजता टाकला. नाही, तुमचे व्यवस्थापन चांगलं आहे. तुमचं व्यवस्थापन चांगलं आहे म्हणून तुम्हाला रिझल्ट भेटतो. 25 ग्रॅम मध्ये रिझल्ट भेटत नाही. 25 ग्रॅमनी तुम्हाला एवढा रिझल्ट. म्हणजे आता हे जर बातमी ऐकली लोकांनी तर हसतील आम्हाला. तुम्ही लोकांना लुटू राहिले. 25 ग्रॅम तुम्ही आम्हाला 200 ग्रॅम वापरायचं. काय कंपनी आहे का काय? तर असं आहे. पहिली गोष्ट महत्वाची, तुमच्या भागामध्ये जी माती कस अजून उतरलेला नाही, तुमच्या चाऱ्यामध्ये अजून काय कस, त्याच्यामुळे तुम्हाला कमी याच्यामध्ये रिझल्ट मिळाला. ज्यावेळेस आपण मिनरल मिक्सचर वापरतो, बाहेरच्या पावडरी वापरतो, त्याने काय होतं, त्या जनावराच्या पोटामध्ये ते स्टेरॉइड सारखं काम करतं आणि त्यांची चरबी आणि हाडं वितळवतं. आणि मग ज्या वेळेस आपण मिल्क चार्जर चालू करतो ना, मिल्क चार्जर काय करतं, ते कृत्रिम तिची झीज आहे ती लगेच जागेवर बंद करतो, थांबवून देतो. मग ते जे वितळणारं हाडं आहे किंवा ते जे चरबी, ती चांगली गोष्ट बंद झालं ना. पण
त्यांनी दूध होतं ना कमी. मग मग समोरच्या stop होतं. शेतकऱ्याला काही नॉलेज नसतं आपल्याकडं. शेतकरी आपला अज्ञान म्हणजे अज्ञानाचा कळस आहे आपल्याकडे. त्याला फक्त एकच माहिती आहे, तिला खायला घालायचं आणि दूध पिळायचं आणि पैसे घ्यायचे. त्याला बाकीचा काही अभ्यास नाही. कॅल्शियम पण दिलेलं होतं ना आम्ही हा, हा. मशीन देत होतो हा. ना, त्याच्याने असा रिझल्टच भेटत नव्हता. बरोबर आहे की आम्ही कॅल्शियम पण खाऊ घालायचो आम्ही पहिलं. calcium, हा चालूच राहायचं रेग्युलर. थंडीच्या दिवसात म्हणजे थंडी दिवसात बरोबर आहे 40 लिटर खाऊच घालायचो बरोबर आहे की नाही. डीपीवर. मग मला सांगा, आता तुम्ही ते सगळं बंद केलं तरी तुम्हाला समाधानी नाही समाधान. बरोबर आहे की नाही. आणि यावर्षी म्हणजे आताच्या या पिरियड मध्ये ना असं वाटलं पण नाही म्हशी अशा थकले. हा. किती फॅट आहे तुमचं? आमचे लागते ना 7 पर्यंत जाते. बरोबर आहे. हम्म. आता 7 फॅट म्हणजे काय की तुमच्या 1 लिटर दुधामध्ये म्हणजे साधारणतः तर त्याच्यामध्ये आपल्याला 70 ग्रॅम 70 किलो 1000 ml ना, 1000 ml मध्ये 70 ml काय मिळणार? तूप मिळणार. काय भाव आहे दूध तुमचं आता? जातो 60 रुपयाच्या असं जातं. तुम्ही कुठे विकता ती? प्रायव्हेट डेअरी डेअरीवर विकता. प्रायव्हेट. आपण चालू केल्यानंतर काय बदल झाला क्वालिटी माहिती तर? तिथं सगळ्यात क्वालिटी चेंज झाली ना. हा पहिले आपली सगळ्यात थोडी कमी फॅट म्हणजे लागायची तुमचं म्हणजे दूध हिरव्याच्या थोडं- हिशोबाने. अच्छा, थोडस तुम्ही म्हणजे लो कॅटेगरी मध्ये होते. हा. आता थोडेसे आता सुपिरियर झाले, टॉपला आहे आता. अरे वा. पहिले आम्ही पण पहिले 2 वेळेस 1-1 किलो आणलं होतं. बर. हा ती एकच म्हशीला खाऊ घालला. बर बर. हा म्हणजे मग तिच्यात थोडं बदल फरक वाटला. मग आम्ही त्यानंतर सगळ्यांना सुरुवात चालू केली. केलं तिची फॅट चेक करायचं, स्पेशल चेक करायचं. सगळं. हा. अरे वा, चांगले म्हणजे मुरलेले खेळाडू आहे बुवा. चांगले चांगले. म्हणजे एकंदरीत तुम्ही पहिले 1 किलो आणल्यानंतर नंतर पण 1-2 किलो म्हणजे असं 1-1 किलोच आणले. बर. मग त्यावेळेस 2-2 असं मग काय काय दूध न्यायचं. बादली घेऊन जा, मग बादली स्पेशल दूध वेगळे घेऊन जायचे. हा. बर बर. हा मग मग किती फरक पडतो मग आपल्याला थोडस. बर. मग पुढे मग त्यानंतर मग वाटायला लागलं. मग सर्व येईल मग काय आणलं मग? मग बादली आणली. मग बादली आणली. हे खाऊ घाले आणि फक्त एक त्या असा खाजर जायचं ना, हा तो पण कमी प्रमाणात आला. म्हणजे त्या खाजर एकमेकाला खाजायचं ना, हा एक खाजण्याचा खजूर मळा. पणाही गेला direct. बर. करू जाते ना हा, हा. अंगावरती, ती पण कमी झाली. म्हणजे ती मर येते वरती, हा, मर येते. ती मर बंद झाली. ती बंद झाली. त्या पारडीच्या आई ना वारलेली, तिला थोडं देतोय मिरची कोणती? अजूनपर्यंत पारडू वाचत इकडे नव्हतं. इकडे बा, इकडे बा. हिला देता ना थोडं बघा फरक आहे की नाही. म्हणजे 3 तिची आई डिसेंबरचा जन्म आहे तिचा. 3 डिसेंबरचा 3 डिसेंबरचा जन्म आहे. हे हा. आणि शिवाय आईने ना आई- पहिल्या दिवशी मेलेली. हे त्याच्या बरोबरचं बघा, त्याच्या आईचं मागचं दूध बघा. आपलेलं नाही ते. हे बघा, हे याचं बघा मी किती फरक आहे. ही मोठ आहे ना, कोणतं ही किती मोठं असेल हे? त्याच्याच आईचं दूध पिते. हा पण ते दूध पिते याला बाटलीने 2-3 बाटल्या पाजते. हे लहान आहे ना लहान त्याच्यापेक्षा. आहे. आता बघा याची तब्येत हे त्याच्यापेक्षा लहान आहे. आता ही हे मोठी आहे काय दिसतंय? त्याच्यापेक्षा. आणि हे मोठं आहे बघा. हे मोठं बी पहा आणि हे लहान बी पहा. हे दोन्हीपेक्षा चांगलं दिसतंय. म्हणजे लहानपेक्षा बी चांगलं दिसतंय मोठ्यापेक्षा. का बरं? फक्त त्याला खाऊ घाला. त्याला ज्या म्हशी दूध येतं ना, हा. तिसऱ्या वेळेस गेलो का दूध काढायला, तेव्हाच कोकणार नाही तर असं कोकत नाही. म्हणजे वर दुधावर आई वारली पहिल्या दिवशी. त्याची 3 डिसेंबर. लक्ष ठेवतो ते. हा. हा. पहिल्याच दिवशी आईचं एक थेंबही दूध पिलेलं नाही ते. वरच्या दुधावरती जात नाही. बरोबर आहे की नाही? आणि बघा ना ते रंग बिंग भारी आले ते. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ज्याला ज्याला चालाल त्याचं जीवन बदलून जाईल. हे बोट वेगळे बरं का तुम्ही म्हणशाल. हे बघा, हे परत दाखवते बा, परत डबल करते बा, केलं डबल. हे बा इकडे हे बोट मग द्या. नाही चहा म्हणजे एकदम म्हणजे असं घट्ट पण येतो चहाला. तरी 25 ग्रॅम आहे. जर 200 ग्रॅम झालं तर इथं डायरेक्ट साईज एवढा. इकडे हे लाईट लावायचं एवढा लाईव्ह डेमो तुम्ही जगात कुठे पाहिला असेल? बरं एवढं कसं विश्वास कसं काय एवढा? हा, हे केमिकलचं आहे नॉर्मल, हे वैदिकचं आहे. SCT वैदिकचं मिल्क चार्जरचं दूध. काका इकडे बघा, हे बघा इकडे तुपाट दिसतंय. हे बघा चमकते बघा. हा, चमकते ना. आणि इकडे चमकते का बाबर? मग आहे हे बघा, हे बघा हे चमकतंय. हे चमकतंय का? नाही एवढं सोपं आहे. हे बघ याच्यामध्ये तिरपा बघ, तिरपा.
काय अनुभव आहे तुपाचा सांगा ना. नाही म्हणजे पहिले जेवढं दूध वरती ठेवतो काय मी तेवढंच ठेवायचो. हा तरी दूध किती दूध तेवढं म्हणजे तेवढंच राहायचं. पण साय काढायचो ना आम्ही त्या साईचं किती अर्धा किलो असं तूप निघत. आता महिन्याला 1.5 किलो तूप बरोबर निघतं आमचं. अर्धा किलो कुठून 1.5 किलो कुठं. नाही खरंच निघतं बरं का. 1 किलो हा 1 किलो असं. हे बाई इथे टोकं खरे उघडे पडले बाई. पडले काय बाई. हे हाड इथे हाड काय पडले उघडे. हे बघा किती बिचकली बाती. बिचकली की नाही. चिकाच्या म्हशी बिचकल्या का मगाशी. एवढे लोक आले बिचकल्या का. ही म्हैस पाहिजे किती घाबरली. तिथे हाड उघडे पडले सगळे. हे बाई इथे उघडे पडले. हे बाई इथे गुड्या पडल्या. हे इथं बुरशी तयार झाली की नाही. हे बाई इथं खांद्याला बुरशी तयार झाली बाई. झाली की नाही. इथं खांद्याला बुरशी वाटली बाई. किती घाबरली बा. म्हणजे तिची जी शायनिंग आहे ती आहे तिला नाही. ती बात किती बेजारता पा. म्हणजे जनावर ज्या वेळेस कमकुवत राहतो ना ते काय होतं भेजरं बनतं. आणि ज्यावेळेस ते सशक्त राहतं त्यावेळेस ते स्थिर उभं राहतं. हे हाड आहे ना हाड. हे हाडाचा पिंजरा आहे का नाही. बाबा इथं बा उघडे पडले पडले ना. इथं पोटचे तिथे उघडे पडले बा थोडे. म्हणजे हे हाड काय झालं इथं बाबा इथं उघडं पडलं का नाही. मग हे त्यांच्या काय काय तरी अशी हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. तुमच्या म्हशींचं आरोग्य हाच तुमच्या व्यवसायाचं मेन कणा आहे. बरोबर आहे ना. राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं. कारभारी नागोजी मुरतडा. अच्छा हे गाव कुकानं. अच्छा ज्ञानेश्वर सरांच्या गावचीच आहे. हा बर बर बर. हे तुमचा जो गोठा आहे किती म्हशी आहे सगळ्या. या 15 आहेत. या 15 आहे. साधारणतः किती वर्षापासून गोठा आहे तुमचा. आमचं बरंच 20-25 वर्षापासून. 20-25 वर्ष हाच व्यवसाय. हाव जे असतं. ओके. एक तुम्ही आता बदल केलाय खुराकामध्ये. काय बदल केलाय. चालू केलं तेव्हापासून 2 चकचकी आली. म्हणजे कधी चालू केलं तुम्ही. ते 3 ते 4 महिने झालेले. 3 ते 4 महिने झाले. साधारणतः तुम्हाला म्हणजे चालू करावं असं का वाटतं. ते नाना म्हणून ते सांगत होते की त्याच्यानी क्वालिटी येते. दुधाला क्वालिटी वाढते, फॅट वाढते, चित्रपती राहण्याचा प्रॉब्लेम दूर होतो. बर. परत मग दूध चांगलं निघतं. तुमचा काय प्रॉब्लेम होता. फॅट कमी बसत होती आणि थोडं राहण्याचा थोडा प्रॉब्लेम वाढला होता. फॅट किती बसत होती तुमची पहिली. माझी काय ते तेव्हा 6-2 असे बसायची. आता रेग्युलर 6-5च्या पुढेच लागत होती. 7 बी लागते. 7 पण लागते. म्हणजे 6-0 वरून 7 वर गेली. हा 7 वर गेली. एक फॅट वाढली. हा एक फॅट. बापरे. म्हशीची एक फॅट म्हणजे ते सोपं आहे का नाही. एक फॅट वाढली. आणि पण तिथून मी ते शूज बदल्यापाशी दिलेले एक पुडा घेऊन दिला होता नाना म्हणून त्यांच्याकडे ट्रीटमेंट साठी. कधी त्यांना महिना झाला. 2 महिने झाले. वैजापूर तुमची पाहुणे. हा पाहुणे सासरी यांची. अच्छा. त्यांना दिलं ना घेऊन तर त्यांची फॅट आणि ते वाढलं. गायची गुणवत्ता वाढली. त्यांची गाय. त्यांनी परत चालू केलं रेग्युलर घेत आहे तिथून. अच्छा तिथून जागेवर. वैजापूरवर नाही घेत. त्यांच्या किती गाय आहे. त्यांच्या आहे 5-6 गायी. 5-6 गायी. बर 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 बर. मला एक सांगा. समजा तुम्ही आता हे चालू केलंय सगळं बरोबर आहे. तर चालू केल्यानंतर तुमचं पूर्वीचा वापर आताचा वापर ते खुराक असेल, चारा असेल, त्यांचं खाणं पिणं असेल, काय ऑब्झर्वेशन केलं तुम्ही. रवण तर चांगलं करतं. आजारी पडत नाही. पूर्वीची काय कंडिशन होती. म्हणजे आजारी पडायच्या थोड्याफार. चारा व्यवस्थित खायला लागला. शेण पातळ होणे प्रकार कमी झाले. नाही तुमचं शेणचं फरक एकदम घट्टच पाहिलं मला. शेणाची क्वालिटी चेंज झाली. एका म्हशीला इतका प्रॉब्लेम होता की तिला डॉक्टर ट्रीटमेंट करून पण तिचं शेण पातळ टाकायची ती. बर. तिला हे चालू केल्यापासून तिचं पातळ शेण टाकणं बंद झालं. पूर्ण पचन सुद्धा. पचन क्लिअर झालं. इथून मागे सगळ्यात म्हातारी म्हैस होती ती. सगळ्यात म्हातारी. म्हणजे आता एकदम खराब होती पण आता हे इथं हा जो अंग भरलंय पूर्ण तिचं हे जे बघा सरासरी हे सगळं उघडं पडतं. पण कमी झालेली आहे थोडी. चिकना पण आहे तो. पण कमी झालेली आहे. जे किडे पडतात ते बंद झाले सगळे. अच्छा. एक सरासरी तुम्ही 4 महिने झाले ना. तुम्ही आता समजा डोस किती देता, किती ग्रॅम चालू केले. मी आता 25 ग्रॅम एका टायमाला देतो. एका टायमाला. दोघा टायमाला 50 ग्रॅम. म्हणजे 25 ग्रॅम म्हणजे मला नाही समजलं. एका वेळेस एका म्हशीला 25 ग्रॅम देतात. एवढं कमी का बरं.
आधीपासून मी थोडं देत आलोय रेग्युलर. मग यांनी तुमचा सांगितलं आधीचा एक व्हिडिओ बघितलेला होता मी. आधी वाढवा असे हा पण मग ते म्हणे आपल्याला आपल्याला प्रॉब्लेम लेवल आहे तेवढं चालत मग. तसं नाही. हा. कसं असतं बघा, लक्षात घ्या, तुम्हाला 25 ग्रॅम मध्ये एवढा रिझल्ट भेटला. हा, हा. बरोबर की नाही? तुम्हाला कळतंय की आपण 25 ग्रॅम चालल्यावर एवढा रिझल्ट भेटतो, हम्म. तर 200 ग्रॅम चालल्यावर किती रिझल्ट भेटेल? हा मग बरोबर. परत वाढवलं result. जबरदस्त रिझल्ट बरोबर आहे ना? हम्म. म्हणजे तुम्ही 4 महिन्यापासून वापरता. आपण कसं म्हणतो, थेंबे थेंबे तुम्ही तळासारखं हा, राहिले, बरं. डायरेक्ट 5ची मोटर लावा ना. अजून वाढवलं. तुम्हाला कळलंय की अर्ध्या इंचिनी पाणी येतंय, हा मग जो 1 इंचिनी येतंय, माग फार मोठं समुद्र आहे. तुम्ही पाईपलाईन करा ना मोठी 5 इंच. समजा तुमच्या आज म्हशी आहे, गणित काढा, तुम्ही 1 फॅट वाढलं तुमचं, मग किती दूध पैसे वाढले? मग नाही बरोबर आहे. 8 रुपये वाढले. किती दूध आहे सगळं? सकाळी 40 एक जातं सकाळी. आता सगळ्या गाभण आहेत. किती जातं? एक टाइम चाळीस. दोघं टायमात 70 हा बरोबर आहे ना? 40 दूध जातं तुमचं, बरोबर आहे. 40 दुधामध्ये 8 रुपयाने किती वाढले? 320 रुपये वाढले, बरोबर आहे. नंबर 1. नंबर 2, तुमच्या मशीनचं आरोग्य सुधारलं, डॉक्टर कमी झाले, तो किती खर्च कमी झाला? मग डॉक्टर काही लागत होता महिन्याला तुमचे 1000, 1500, 2000 वाचले 1503. आणि हे किती काढले आपण एवढ्यात? 320 महिन्याचे किती झाले? 9000. 9600 आणि ते 1500 किती झाले? जवळजवळ 11,500 मग महिन्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी गाई तुमची म्हैस समजा तुमची लागत नव्हती, भाकड राहायची, बाकड ही 2 नंबरची म्हैस सर एकदम थोडी तब्येतीने हाय झाली. तिकडची. हा, हा, ही- आज- ही- हीच का? जी सगळ्यात मोठी बघितली ना त्यात त्याच्या बाजूची हा तिची तब्येत एकदम कमी होऊन गेली होती. बर. पण जसं हे झालंय ना हा. थोडी तब्येतीने अशी- म्हणजे तुम्ही म्हणले ती 1 लाखाला काय, तुम्ही 1.25 लाखाला आणली. 1.5 लाख आला. आणि आता ती केवढ्याची दिसती? म्हणजे तिची कंडिशन आहे का लाखाची थोडीशी पुढची खराब 1 व्हायला लागली. लाखाच्या पुढे तुम्ही देणार नाही, सोडणार नाही. म्हणजे तिची किती वाढली किंमत? 75,000. मग 75. बरोबर आहे. मग ते 75,000 झाले. बरोबर म्हणजे असे तुमचा जर सगळा हिशोब काढला, एखादी म्हैस आहे ती निघत नाही किंवा ती माझ्यावर येत नाही किंवा ती राहत नाही, असं पण असेल ना? मग 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 त्याचा काय अनुभव आला? पण या वेळेस आहे का म्हणजे जसे ज्या आता 2-3 वेळेस लागायच्या हा. त्या पहिल्या स्टार्टिंगला आता जेव्हा राहून लागल्या ना, जाते. राहून जाते. लगेच- एखाद्या याच्यामध्ये होऊन जातंय. नाही तर आम्हाला 2-3 महिन्यापूर्वी प्रॉब्लेम येत होता. म्हणजे 3 वेळेस सलग लागले 2-3 वेळा निघाल्या की 3 महिने लावून हा, राहायच्या. हो, असं होतं. मग तुमचे 3 महिने गेले ना, मग पण हे लावलं ना तर पहिला टप्पा लगेच उपयोगाला येतो. तर लगेच राहून complete जाते. झाले. संपूर्ण मशीद Total 3 महिन्याच्या 4 2 अडीच 3 महिन्याचे. गाभण आहे. याच्यापूर्वी कसं असायचं? याच्यापूर्वी असं 1 लॉट लागत नव्हत्या, 2-3, 4 Regulation मध्ये येत नव्हते. रिपीट व्हायचे. बरोबर आहे. आता तुम्हाला मी गणित सांगतो पहा. पहिली गोष्ट महत्वाची, तुमचं आता 25 ग्रॅमनी तुम्हाला एवढं रिझल्ट, म्हणजे आता हे जर बातमी ऐकली लोकांनी तर हसतील आम्हाला. नाही, खरं. म्हणजे तुम्ही लोकांना लुटू राहिले. याला 25 ग्रॅम result भेटला. तुम्ही आम्हाला 200 ग्रॅम वापरायचा. अरे काय कंपनी आहे का काय? हा? नाही तर खरं. असं आहे, पहिली गोष्ट महत्वाची, तुमच्या भागामध्ये जी माती आहे, हा, त्याचा हा. कस अजून उतरलेला नाही, नाही. नाही. मग तुमच्या चाऱ्यामध्ये अजून काय आहे? कस कस आहे. आहे. आता तुमचे कांदेच पाहिले मी, नाही खरं. तुमचे कांदे 1 नंबर आहे. नाही, आणि नाही. असे कांदे लोकांना पिकवायला त्यांचे पर नाकी नव्हे. नाही खरं आहे. तुमच्या कसं सहज अशी येते, नाही कारण तुमचं वातावरण स्वच्छ आहे, हा. तुमची जमीन अजून कसदार आहे, मग त्यामुळे कसदार. तुमचा चारा सुद्धा काय आहे? कसदार कसदार आहे. आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कमी याच्यामध्ये रिझल्ट मिळाला. बरोबर आलं हा. लक्षामध्ये. हाच रिझल्ट तुम्ही जर तिकडे गेले नगरपट्ट्यामध्ये, म्हणजे अहमदनगर, हा, बरोबर. संगमनेर, अकोला किंवा नाशिकच्या तिकडच्या भागामध्ये, तुम्हाला त्याला काही रिझल्टच भेट नाही बरोबर आहे. आता हे लोणीलाच आमचे सोयरी झाली. हा, हा. मग तिथंच फरक आहे. काय. लोणीला म्हणजे असं एवढं पीक उत्कृष्ट नाही ना तिकडे. हा बरोबर आहे की नाही? हा, तुम्ही ते औरंगाबादला दिलं, ज्यांना वैजापूर, तुम्ही वापरता. ते पण त्यांनी केलं होतं, 200 तुमचे जसं सांगितलं तसं केलं होतं त्यांनी. हा. 2 बादल्या खाऊ घातल्या. हा हा त्यांना ते रिझल्ट वाटत नव्हतं, जास्त खर्च वाटत होता. जास्त बरं, 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 म्हणजे हा. थोडे रिलॅक्स झाले परत रिलॅक्स झाले, त्यांनी परत 25 चालू केलं. हा. त्यांची फॅट लागत होती 5-3 लागत होती, हा. ती आता 4-5 लागते. त्यांची 1 फॅट वाढलेली. आणि जी काय त्यांनी 1,15,000 आणली होती ना ती पर डॅमेज झाली होती हा म्हणजे तब्येतीने. हा हा तर पुन्हा रिपीट क्लिअर झाली ती आता. बर बर. म्हणजे आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. याच्यामध्ये काय होतं, तर तुमचं जर घेऊया, तुमची म्हैस आहे समजा लागली, आता भरली तुम्ही, त्याच्या अगोदर सरासरी तुमच्या म्हशी किती लिटर दूध देतात सगळ्या?
सर्व 7च्या पुढच्या आता सगळ्या म्हणजे दोन्ही टाइम मिळून 7 लिटर नाही एका टायमाला एका टायमाला 7 म्हणजे 14 लिटर आताची 2 नंबरची एक 18 लिटर दूध देत होते सर एका टायमाला. एका टायमाला बरं मग त्याच्यामुळे ती उतरली ना मग अकरा तुम्ही म्हणले ना ती तब्येत उतरली तुम्ही उतरली नाही ती उतरवली कस वाढला ना पण कसं तिचा. वाटलं खरं म्हणजे असं गंमत की मी लबाडाचं का म्हणतो की मनुष्य हा लबाड प्राणी नाही, आहे. नाही. तो दुसऱ्या जनावरांचं प्राण्यांचं पिकाचं नाही. फक्त काय करतो हा सोडा. शोषण करतो काय करतो शोषण करतो आणि ते शोषण केल्यामुळे तो स्वतःचं नुकसान करतो. बरोबर त्याला आता शोषण दिसतं काय लय दूध निघालं पण पुढच्या विताला ती जर भाकड राहिली आजारी पडली तर ती निम्मा खर्च वसूल करून घेते. निमी बरोबर आहे. म्हणजे एक तुम्ही वेळेस जर जिथं फेल झाल्यानंतर ते परत घ्यायला जीवावर जाताना बरोबर आहे ना मग तेच मला तुम्हाला सांगायचं आता गंमत तुम्हाला उदाहरण सांगतो समजा तुमच्या म्हशी 7 लिटरची आहे 11 लिटरची एक आहे सरासरी 7 लिटरच्या म्हशी 7 म्हणजे 14 लिटर तुमचं दूध निघत 12-13 लिटरच्या पुढच्याच म्हशी. बरोबर आहे हा समजा आपण तुम्ही 7 लिटर दूध म्हणता तुम्ही 14 लिटर झालं म्हैस किती महिने व्याल्यानंतर तुमचं दूध म्हणजे किती दिवसांनी ती सेट होते 7 लिटरवर 7 लिटर किती दिवस गेले 21 दिवसानंतर वाढते दूध वाढायला पण लागतं. 21 दिवसापर्यंत 21 कमी दिवसापर्यंत देते. दूध कमी राहतं कमी देते ती किती कमी देते 4-5 लिटर 4-5 देते बरोबर निम्म देते निम्मी देते. ओके आता परत पुढचा प्रश्न तुमचं 21 दिवसापर्यंत दूध 7 लिटर जात नाही म्हणजे तेवढे दिवस तुमची काय वेस्टेज झालं. पहिले 3-4 दिवस ठीक हा आहे मग ते नाही तर बरोबर आहे कवळं दूध राहतं पण पुढचे दिवस तुमचे मग म्हणजे 5 दिवस जरी सोडले पहिले तरी 15 दिवस तुमचे वाया जाता पहिले त्याच्यानंतर पुढचा प्रश्न म्हैस भरल्यानंतर तुमचं दूध जे 7 लिटर आहे ते किती दिवस टिकतं ते 1 ते 1.5 महिन्यात टिकतं त्याच्यानंतर कमी होतं मग 5-5 लिटर असं रेग्युलर चालू राहतं म्हणजे पाच किती महिने- लिटर कमी 4 होतं महिन्यापर्यंत 4 महिने चालते 4च महिने 4-5 महिने म्हणजे पुढे कमी होत 7 महिन्यापर्यंत 8 महिन्यापर्यंत दूध देतं. म्हणजे म्हैस व्याल्यापासून मोजू राहिले का लागल्यापासून लागल्यापासून पुढचं मग लागल्यापासून 4 महिने दूध देते हो किती 5 लिटर पहा बरोबर आहे ना इथे किती घटलं 2 लिटर पहा बरं का नीट 2 लिटर एका टायमाला मग 2 टायमाला किती झालं 4 4 लिटर लिटर म्हणजे 4 लिटर म्हशीचं दूध घटतं भरल्यानंतर आणि ते 4 महिने तुमचं घटलेलं असतं म्हणजे तुमचं खरं दूध निघालं किती महिने 3च महिने तुम्ही सांगायला 7 लिटर सांगा त्या पण काढते किती दिवस 3च महिने आणि इथंच सगळ्यात मोठा लॉच आहे इथंच खेळ आहे सगळ्यात मोठा कसा पहा एका वितामध्ये तुम्ही धरलं म्हैस तुमची पहिले 21 दिवस तर बाद करा, विषय सोडून द्या राहिले पुढचे दिवस म्हणजे 2च महिने म्हैस तुम्हाला किती 7 लिटर दूध देते म्हणजे 14 लिटर म्हणलं 14 गुणले 3 14 तरी 42 420 आणि 2 महिन्याचे 840 म्हणजे 1000 लिटर दूध देते म्हैस 3 महिन्यामध्ये ओके फिनिश त्याच्या पुढे 4 महिने 10 लिटर देते म्हणजे किती झाले 300 लिटर 10 किती 4 महिन्याचे ते किती झाले 1200 आणि हे पहिले 1000 किती झाले 2200 लिटर 2200 लिटर मध्ये तुमचा कार्यक्रम संपला वरून 200 मिळत असेल 2,500 लिटर मध्ये तुमचा कार्यक्रम संपला ओके आता गणित पहा तुमची म्हैस जर 7 महिन्यापर्यंत 1 लिटरने बी घटली नाही किंवा 1 लिटर घटली 4 लिटर घटली ना ती समजा 2च लिटर घटली किंवा 1च लिटर घटली तर तुमचा फायदा किती झाला 1 लिटर झाला 2 लिटरचा किती महिने झाला 7 महिने 7 महिने 7 महिने 10व्या महिन्यामध्ये जनते म्हटल्यावर तुमचा पुढे 7 महिने म्हटल्यावर तुमचं दूध 7 महिने टिकल्यावर 5 महिन्याचा फायदा आहे 5 महिन्यामध्ये 2 लिटर दूध धरलं तुम्ही दिवसाला नाही एका टायमाला एका टायमाला 2 लिटर म्हणजे 4 लिटर तर साधारणतः तुमचं 4 लिटर दूध जर धरलं तर ते 7 महिन्यामध्ये होतं किती 4 त्रिक 12 120 गुणिले 7 22 7 84 बरोबर आहे की नाही म्हणजे 840 850 लिटर दूध किती 850 लिटर दूध तुमचं नुकसान होतंय कशी तिने ते दूध घटल्यामुळे याला सुप्त भाकड काळा असं म्हणतात गुप्त हा दिसून येत हा गायीमध्ये पण लोकांचा त्रास देऊ राहिला आणि म्हशीमध्ये पण देऊ राहिला हे तुम्हाला कधीच कुणी सांगणार नाही हे दूध व्यवसायाचं लपलेलं सूत्र आहे जे तुमचं आहे पण तुम्हाला मिळत नाही जे आपलं उत्पन्न येणार ते तिथं गायब होतं ना मधल्या मध्ये बरोबर की नाही त्यांनी पाठवलं वरून ते तुमच्यात पोहोचत नाही आता ते का नाही पोहोचत सांगतो म्हशीला आतमध्ये ज्यावेळेस बाळ तयार होतं काही लोक आता ग्रुपवर टाकता आम्हाला आमचा ग्रुप आहे ना त्याच्यावर टाकता की गाय गाभण राहिली तेव्हापासून दूध द्यायचीच बंद झाली आटली डायरेक्ट ती थेंबरही दूध देत नाही म्हैस गाभण राहिली दूधच देत नाही आटली तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या जनावराच्या शरीरामध्ये जेव्हा गर्भधारणा होते
त्या गर्भाची वाढ करण्यासाठी जी काही ताकद लागते, अन्न लागतं, ते अन्न गर्भालाच पुरत नाही, म्हणून त्याचं दूध बनायचं बंद होतं. त्याला पोषणच भेटत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर लग्न काढलं का इरीचं काम बंद पडतं, पैसे कमी ना. खरं ना. म्हणजे इरीच्या कामात काही गोष्ट नाही, पैसे नाही भाऊ. कळलं का? मग तो प्रश्न आहे का म्हशीकडं किंवा गाईकडं ती ऊर्जा नाही, ती ताकद नाही. आता मला सांगा 840 लिटर दूध केवढं झालं? दररोज 4 लिटर दूध केवढं झालं? 200 रुपये. आणि तुम्ही तिला जर मिल्क चार्जर खाऊ घातलं 200 ग्रॅम, आज तुम्ही किती ग्रॅम? 50 ग्रॅम घालते. तुम्ही 150 ग्रॅम जर खाऊ घातलं, 150 ग्रॅम केवढं झालं? 45 रुपयाचं. 45 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही 200 रुपये नुकसान करता. मग शहाणं कोणी सांग. म्हणजे कसं होतं की तुमची जी शक्ती आहे, मेंदूची शक्ती चालण्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे का दूरदृष्टी पाहिजे आणि अभ्यास पाहिजे. हे गणित आहे. हे गणित मांडलं तुम्ही व्यवस्थित जर मांडलं तर तुमचं या व्यवसायाचं गणित सुद्धा काय होईल? सुधरल. म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातून रुपया द्यायचा नाही, ती तुम्हाला 200 रुपये कमवून देणार आहे, आणि त्यातले तुम्हाला फक्त 50 रुपये तिला खर्च. तुम्ही काय घरातून नाही द्यायचे, तीच देणार तुम्हाला. आज बघा सांगा, 1 पॉईंट फॅट वाढलं तुमचे, तिला 8 रुपये वाढले की नाही, मग तुम्ही 8 रुपये तिला खाऊ घालते. खरंय की नाही? म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे का जो 200 ग्रॅमचा आम्ही डोस बनवला त्या पाहुण्यांना पण सांगा तुम्ही 200 ग्रॅम द्या, 100 ग्रॅम सकाळी. सर जास्त खाऊ घाललं होतं पण ते एका पुन्हा रिपीट झालं होतं. तसं नसतं. काय असतं माहिती का, तुम्ही एक समजून घ्या, यालाच म्हणतात अज्ञान. आणि आज आपण भरामोर कष्ट करतो. आपण काही म्हणजे काय बाबा रस्त्यावर आलो असा विषय नाही, पण आपली प्रगती नाही. लक्षात घ्या, एवढ्या म्हशी असल्यावर तुमचं दूध चालेल किती पाहिजे? आज तुम्ही 40 लिटर म्हणता ना, माझ्या हिशोबाने एका टाइम म्हणजे 80 लिटर ना, 70 तुमचं 100 लिटर दूध चालेल पाहिजे. किती? तुम्हाला सांगतो, तुम्ही ते जळगावचा बडगावचा व्हिडिओ पाहिला का? त्याचं 150 लिटर दूध चालायचं, बरोबर आहे. आणि तो दर महिन्याला एक म्हैस बदलायचा. आटली का बदल उकळलेलं दूध होतं ना, ते 150 टिकवायला लागायचं. मग ती म्हैस आटायला लागली का त्याला म्हैस बदलायला लागायची. म्हैस बदलायची म्हटलं तुम्हाला माहिती तोटा आहे. लाख रुपये टाकावं लागतं. किती? 1 लाख. म्हणजे जुनी म्हैस समजा गेली 40ला, म्हैस पण जातील पुन्हा वरतून जेवढे 40ला गेली तर वरून 1 लाख रुपये टाकावं, म्हणजे 60,000 गेले का नाही. मग मला सांगा महिन्याला 60,000 रुपये काय तुमचा तोटा आहे ना. 4 महिने झाले तिने एकही म्हैस नाही बदलली. का बरं? तो म्हणे सर म्हैसी 8 तिचं दूधच नाही घटत, काय बदलायची? दूध माझं 150 लिटर काय गणित लक्षात घ्या दुधाचं, की तुम्हाला तुमचं दूध नाही वाढू द्या भले, पण तुमचं दूध टिकणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते दूध टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. मिल्क चार्जर तेच काम करतं. तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय आहे की तुम्हाला उदाहरण सांगतो. आता त्या पाहुण्यांना आहे ना एक व्हिडिओ दाखवा. तो एक शेतकरी आहे, त्याच्याकडे 25 लिटरची गाय होती. 25 लिटरची गाय होती त्याच्याकडं. त्यांनी काय केला? प्रयोग केला. जो फार उद्योगी आहे तो शेतकरी. त्यांनी प्रयोग काय केला? त्यांनी त्या गाईला आधी 50 ग्रॅम चाललं, नंतर 100 ग्रॅम चाललं, नंतर 150 ग्रॅम चाललं, नंतर 200 ग्रॅम चाललं. एका वेळेला 200 ग्रॅम गाईला, बरं का? तर म्हणजे आधी 50 नंतर 100. त्यांनी पाहिलं जसं त्यांनी प्रमाण वाढवलं तसं दूध वाढायला लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती गाई म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सुरू केलं तेव्हा 1-1.5 महिन्याची होती. आता तिला आणखीन 3 महिने झाले. 3 महिने झाले तिचं दूध 36 लिटर कॉन्स्टंट रेग्युलर आहे. काढून दाखव त्यांनी, काढून सांगायचं तात्पर्य काय आहे. तर उद्या आम्ही त्यांची विजिट करायला जाणार आहे स्पेशल. ते खवा बनवता, पेढे बनवता आणि तूप बनवता. त्यांच्या तुपाला हैदराबादवरून मागणी, हैदराबादवरून. सांगायचं तात्पर्य काय की आज त्यांच्या पदार्थांना एवढी मागणी येऊ राहिली. ते म्हणे सर आम्ही जिथं खवा काढत होतो, तूप काढत होतो, मलाई काढत होतो, ती डबल वाढली आमची. मग आम्हाला किती मोठा फायदा आहे म्हणे. फॅट वाढलं, एसएनएफ वाढलं. तुम्ही 25 ग्रॅम मध्ये कमालच केली. अख्खा महाराष्ट्र चटून पाहिली व्हिडिओ. पण आम्ही 2च वेळेस टाकतो, सकाळी 8-9 वाजता टाकला. नाही, तुमचे व्यवस्थापन चांगले, तुमचं व्यवस्थापन चांगलं आहे म्हणून तुम्हाला रिझल्ट. 25 ग्रॅम मध्ये रिझल्ट भेटत नाही असं. पण मशीनचे पाय पण मरू देत नाही. बरं असं ना. हे बघा सर्वे डायरेक्ट
नाही भारी तुमचं व्यवस्था. मी तुम्हाला काय म्हणलो, तुमच्या मातीत कस, तुमच्या बोलण्यात कस, नाही तुमच्या नात्यामध्ये पण कस. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जनावरांचं जे नातं आहे ते पण चांगलं आहे. नाही तर काही लोक पाच दळींदर असतात. नाही दलिंद्र म्हणजे ते काय विषय फार ते म्हणजे ते जनावर सांभाळतात. म्हणजे त्यांचं डायरेक्ट ना त्याला पार पैशाचं मशीन आहे असं किती पैसा काढा. कोंबडी असेल तुम्ही किती अंडी काढू. म्हणजे बरोबर नाही ते बघा लक्षात ठेवा. आता आमचं डेप तुन पण आहे ना, जी जास्त देते तिलाच नाही, रेग्युलर डाय सर्व्हिलन्स सारखी. हे तुमचं चांगलं आहे ना. मग तेच मी तुम्हाला म्हणतो ना, भेदभाव नाही. नाही तर गाय आटली का म्हैस तिच्याकडे लक्षच नाही. लक्ष नाही ते म्हणजे बाग उतरावला काय डाळिंबाचा, मग त्याच्याकडे मग 10वीन 13वीन लग्नच हात बसायचे ते तिकडे तसाच बोंबलायचं. आता तिचं एकाच वेळेस दूध चालू आहे 2 आता सर आमच्याजवळ 4 लिटर पासून म्हशी आहेत मताल्यापासून 4 लिटर तेव्हापासून काम हा करतो. तेव्हापासून जुना व्यवसाय आहे. एक 2 म्हशी तुमच्याकडं ह्या परंपरेने आलेला अनुभव आहे. बरोबर. मग अनुभव आहे. म्हणून तुम्ही 25 ग्रॅम मध्ये पण मी 25 ग्रॅम ऐकलं तेव्हाच मला शॉक म्हणलं चुकून 25 ग्रॅम मध्ये 250 म्हणायचं असं यांना. तर तुम्ही हे जे प्रमाण आहे 100 ग्रॅम करा आजपासूनच करा. नाही आणि चमत्कार करा. नाही बरोबर. चमत्कार होईल. काय झालं त्यांचं दूध कमी काय झालं ते सांगतो मला. काय होतं, ज्यावेळेस आपण मिनरल मिक्सचर वापरतो, बाहेरच्या पावडरी वापरतो, त्यांनी काय होतं त्या जनावराच्या पोटामध्ये ते स्टेरॉइड सारखं काम करतं आणि त्यांची चरबी आणि हाडं वितळवतं. आणि मग ज्या वेळेस आपण मिल्क चार्जर चालू करतो ना, मिल्क चार्जर काय करतं, ते कृत्रिम तिची झीज आहे ती लगेच जागेवर बंद करतं. थांबवून देतो. मग ते जे वितळणारं हाडं आहे किंवा ते जे चरबी ती चांगली गोष्ट बंद झालं ना, पण त्यांनी दूध होतं ना कमी. मग समोरच्या शेतकऱ्याला काही नॉलेज नसतं आपल्याकडं. शेतकरी आपला अज्ञान म्हणजे अज्ञानाचा कळस आहे आपल्याला. त्याला फक्त एकच माहिती आहे, तिला खायला घालायचं आणि दूध पिळायचं आणि पैसे घ्यायचे. त्याला बाकीचा काही अभ्यास नाही. कॅल्शियम पण दिलेलं होतं ना आम्ही मशीन देत होतो ना, त्याच्याने असा रिझल्टच भेटत नव्हता. बरोबर आहे. आम्ही कॅल्शियम पण खाऊ घालायचं पहिलं चालूच राहायचं रेग्युलर. थंडीच्या दिवसात म्हणजे थंडी दिवसात बरोबर आहे. 40 लिटर खाऊच घालायचं बरोबर आहे की नाही. डीपीवर. मग मला सांगा, आता तुम्ही ते सगळं बंद केलं तरी तुम्हाला समाधानी. नाही समजा बरोबर आहे की नाही. आणि यावर्षी म्हणजे या पिरियड मध्ये ना असं वाटलं पण नाही म्हशी अशा थकल्या. म्हणजे तुम्ही जर आता जर 50 ग्रॅमचं तुम्ही जर 200 ग्रॅम जर केलं दिवसाला, तुमचा रिझल्ट 4 पटीने वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं दूध वाढेल. काय वाढेल? दूध वाढेल. नंबर 1. नंबर 2, त्यांचं जे आटल्यानंतर म्हणजे ते भरल्यानंतर जे पिरियड असतो ना आटायचा, पुन्हा वाढेल. वाढून जाईल. म्हणजे यांनी दूध वाढतं म्हणजे काय होतं, तिची कॅपॅसिटी पूर्ण होतं. मग तिला जर समजा मला सांगा पगार वाढला तर मग लग्न होईल खरे खोटे असे. मग आपल्याला हेच करायचं आहे का त्यांची ताकद आणखी वाढवायची. आणि तुमच्याकडे तर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघेल का, कारण बाकीच्या भागांमध्ये चारा चांगला नाही, तुमच्याकडे तो चांगला आहे, त्याचा फायदा घ्या. बरोबर आहे. तुम्ही म्हणले 2 लाखाला तिची 3 लाख किंमत होईल. त्याला बंद नाही ना. किती फॅट आहे तुमचं? आमची लागते ना 7 पर्यंत. बरोबर आहे. आता 7 फॅट म्हणजे काय की तुमच्या 1 लिटर दुधामध्ये म्हणजे साधारणतः तर त्याच्यामध्ये आपल्याला 70 ग्रॅम 1000 ml ना, 1000 ml मध्ये 70 ml काय मिळणार? तूप मिळणार. हे असं असतं ते. 60% फॅट म्हणजे काय की 100 ml मध्ये 7 ml तुम्हाला काय मिळणार? नाही, 100 ml मध्ये 7 ml आणि 1000 ml मध्ये 70 ml तुम्हाला तूप मिळणार. त्याला फॅट म्हणतात. बरोबर आहे. 6 असेल तर 60 ml मिळणार, 5 असेल तर 5 ml मिळणार, असं आहे ते. आणि SNF म्हणजे काय? SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट. थोडक्यात पनीर आहे. पनीरमध्ये फॅट नाहीये पण ते घट्ट आहे ना. मग SNF वरून पनीर ठरतं आणि फॅट वरून तूप ठरतं. कळलं ना तुम्हाला? एवढं तुम्हाला जे माहिती होतं कधी? मग हे आम्हाला कळलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या म्हशीमध्ये खवा ज्यावेळेस काढतो आम्ही, त्या खव्यामध्ये काय असतं, तूप बी असतं आणि पनीर बी असतं. त्या दोघांचं मिक्सचर राहतं खव्यामध्ये. मग त्या दोघांचं मिक्सचर सरासरी धरलं का त्या दोघांची सरासरी काढली का तेवढं काय निघतो? खवा निघतो. बरोबर आहे. आता साधारणतः तुम्ही जर हे काय 8 आणि ते 7, तुमचं SNF 9 असेल. 9.5 असं बरोबर आहे ना. आणि 7 9 7 16 म्हणजे 16 ग्रॅम काय निघणार त्याच्यामध्ये? खवा निघणार. कळलं का? 100 ग्रॅमला आलं का हिशोब बरोबर तसा? म्हणजे 1 लिटरला 160 ग्रॅम निघणार. कळलं? आता हे लमसम आहे म्हणजे काय एवढंच निघालं असं नाही पण त्याच्या आसपास. आता जनरली 200 ग्रॅम पर्यंत खवा निघतो म्हशीचा. बरोबर आहे ना. तर आमचे एक वापर करते मशीनला 55 म्हशी त्यांच्याकडे पुढं टिटवाळ्याला. दरवर्षी त्यांना 4-5 म्हशी आणायला लागायच्या दरवर्षी. यावर्षी त्यांनी
म्हणजे बाहेरून म्हशी आणायला लागल्या त्यांना, हो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या म्हशी 150 लिटर दुधावर यायच्या खाली, 150 लिटर कमी व्हायचं दूध. म्हणजे ते दूध त्यांचं यावर्षी अजिबात घटलं नाही. लेवल जसं हा, 210 ग्रॅम त्यांचा खवा पडायचा, तो खवा पडतो 260 ग्रॅम. मग आणि डॉक्टर कशाला म्हणताय हे वर्षापासून माहितीच नाही. डॉक्टर विचार करा. म्हणजे त्यांनी मला सांगितलं म्हणे सर हे मिल्क चार्जर कमाल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की मध्ये मी त्यांना प्रॉब्लेम आला, काय त्यांचं दुधाचं फॅट कमी झालं आणि मेसेने पण कमी झालं. कशामुळे? ते त्या भाताचा हे असतो ना पेंडा, तो चारायचे, त्याला युरिया वापरलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं दूध काय झालं. मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही कडबा चेंज करा, कडबा चेंज करा, तुमचं बरोबर परत फॅट आणि एसएनएफ सुधारून जाईल. आणि तसंच झालं. सांगायचं आपलं काय, थोडंसं खोलात गेलं तर कोणी पण अभ्यास करू शकतो. आता मला तुम्हाला हे कळलंय, 25 ग्रॅमनी जर तुमचा आज 8 रुपये फायदा झाला, तुम्ही 200 ग्रॅम गेलं 8 त्रिक 24 रुपये फायदा झाला गाई माग. मी ते 24 रुपये म्हणतो, पण तुम्हाला एका म्हशी माग साधारणतः 1 लिटर दूध किमान, आणि ते म्हणजे ते काय भाव आहे सर दूध तुमचं आता? जातो 60 रुपयाच्या असं जातो. तुम्ही कुठे विकता ते? डेअरीवर डेअरीवर विकता. आपण चालू केल्यानंतर काय बदल झाला क्वालिटीमध्ये तिथं? तिथं सगळ्यात क्वालिटी चेंज झाली ना. हा, पहिले आपली सगळ्यात थोडी कमी फॅट लागायची, म्हणजे तुमचं म्हणजे दूध हिरव्याच्या थोडं- हिशोबाने. अच्छा, थोडंसं तुम्ही म्हणजे लो कॅटेगरीमध्ये होते. आता थोडेसे सुपिरियर झाले, टॉपला आहे आता. अरे वा, म्हशी बी टॉपला, दूध बी टॉपला, मग मला काय नाही टॉपला राहणार. फक्त काय करा, आता 20च्या स्पीडने चालवी, आता 80 स्पीडने चालवा गाडी, बरोबर आहे ना? म्हणजे तुमची व्यवसायाची गाडी जर आणखीन वेगाने धावा, म्हणजे तुमची प्रगती आज जर समजा तुमचा ह्या सगळ्याच्यातून खर्च जाऊन महिन्याला समजा तुमचा ₹1,00,000 राहत असेल, तर तुमचे ₹2,00,000 राहतील. लक्षामध्ये खर्च वाढेल थोडा, पण मिल्क चार्जरचा खर्च हा खर्च नाही आहे, ती गुंतवणूक. त्याच्यातून निघतच आहे ना. बरोबर आहे ना? म्हणजे हे तुम्हाला जर अभ्यास अगोदर माहिती असं तुम्ही एवढे दिवस नुकसान नसते केलं. 4 महिन्यामध्ये तुम्ही काय 4 लाख नुकसान करून बसले. पहिले आम्ही पण पहिले 2 वेळेस 1-1 किलो आणलं होतं. बर, हा, ती एकच म्हशीला खाऊ घालला. बर बर, हा, म्हणजे मग तिच्यात थोडं बरं फरक वाटला, मग आम्ही त्यानंतर सगळ्यांना चालू केलं तिची फॅट चेक करायचं, स्पेशल चेक करायचं. सगळं. अरे वा, चांगले म्हणजे मुरलेले खेळाडू आहे बुवा. चांगले चांगले. म्हणजे एकंदरीत तुम्ही पहिले 1 किलो आणल्यानंतर नंतर पण 1-2 किलो म्हणजे असं 1-1 किलोच आणले. बर, मग त्यावेळेस 2-2 असं मग बादली घेऊन जा, मग बादली स्पेशल दूध वेगळे घेऊन जायचे. बर बर, हा, मग किती फरक पडतो मग आपल्याला थोडस. बर, मग पुढे मग त्यानंतर मग वाटायला लागलं, मग सर्व इनला मग काय आणलं? मग बादली आणली. मग बादली आणली. म्हणजे आता तुमचं रेग्युलर चालू आहे, फक्त प्रमाण फार कमी आहे. प्रमाण कमी आहे आपलं. बरोबर. तुम्ही देता कसं ते? चमच्याने देता का? याच्यावरती की चमच्याने कसं मोजता मग तुम्ही? ते माझ्याकडे दुसरं झाकण आहे, मधून आणलेलं आहे 25 ग्रॅम. बरं ते बसला का डायरेक्ट टाकलं डेपीवर तिकडे इथून अच्छा दे. अच्छा. तर काय करा, 4-5 म्हशी निवडा, बरोबर आहे. आणि त्या 4-5 म्हशींना सलग 2 महिने, 1 महिना नाही, सलग 2 महिने कंटिन्यू 100 ग्रॅम सकाळी संध्याकाळी देऊन टाका. ओके. आणि त्यांचा 4 इंचा अभ्यास करा. ते 4 इंच पेशल अजून द्यायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. अभ्यास वेगळा करा, यांना मांडा. आता तुम्ही खवा बनवा 1 लिटरचा, तुम्हाला आयडिया येईल किती खवा बनतो. त्याच्यानंतर त्यांचाच बनवा या 4 म्हशी. आणि ज्यावेळेस तुम्ही 15 दिवस चारा आहे, 15 दिवसांनी परत खवा बनवा. तुम्हाला खवा पाहून तुम्ही आता दूध काय विकत या, तुम्ही खवाच बनवू शकता. हा, तुम्हाला जर चट लागली ना, जवळ मालेगावी तुम्ही तो खव्याला जर ब्रँड ना वैदिक खवा, तुम्ही जर तो चांगल्या क्वालिटी काही नाही करायचं, फक्त एक खाऊ घालायचं, फक्त खाऊ घालायचं थोडासा. नाही रांगाला आला तुमच्याकडे, इथं लोक आले तर मी तुम्हाला शब्द सर, फार मोठा धंदा आहे. लोक काय वेळ माहिती का, आपले लोकांना पैसे करायचे माहिती नाही. बटाट्याला भाव राहतो 10 रुपये किलो, 15 रुपये किलो, त्याला कोणी खात नाही कधी कधी. आणि चिप्सला भाव काय राहतो सर, 200 रुपये, 500 रुपये. एवढे 5 ग्रॅम चिप्स राहते तेवढे 10 रुपये, 10 ग्रॅम 20 ग्रॅम, बरोबर आहे ना? म्हणजे ते किती पैसे झाले करा तुम्ही, 400, 200, 300 रुपये, 400 रुपये किलो चिप्सचे. 400 रुपये किलो कशाला म्हणते? बरोबर किती? 15 रुपये किलो. आणि ते 400 रुपये किलो चिप्स, 200 रुपये किलो धरा ना. त्याला लागत किती तेल लागत बॉस? हा, म्हणजे हे प्रोसेसिंगची कमाल आहे. टोमॅटो काय माहित नाही काय बाजार, कधी कधी डोक्यावर, कधी पायाखाली. आणि त्याचा सॉस करा बरं. आपण दुकानात जाऊन विकत घेतो, ते निम्मे डुप्लिकेट राहतं. मला सांगायचं एवढं, तुम्हाला खवा बनवा. म्हणजे अशा प्रकारे करा. तुमच्या मशीनचा अजून वेगळा काय अनुभव तुम्हाला सांगायचा आहे? हे खाऊ घाले आणि फक्त एक त्याचा खाजार जायचं ना, हा, तो पण कमी प्रमाणात आला. म्हणजे
त्या खाजत एकमेकाला खाजायचं ना हे खजूर मळा. पणाही गेला direct. जी करू जाते ना अंगावरती ती पण कमी झाली. म्हणजे ती मर येते वरती मर येते. ती मर बंद झाली मर. म्हणजे तुमची पिल्ल आहे ना हे तुम्हाला केस दिसणार नाही हम्म. ते जर खाऊ घाल. हा यांना पण थोडं थोडं खाऊ घालायचं नुसतं यांचं दूध जरी पेले ते जर 200 ग्रॅम गेलं त्याला हा. तरी यांना फरक पडतो हा आणि हा लवकर मोठे होतील तुम्हाला नको की लवकर मोठे हो दे आरामशीर लवकर तगडी होतील एकदम त्या पारडीची आई ना वारलेली तिला थोडं थोडं देतोय मिल्क कोणती? अजूनपर्यंत पारडू वाचत हे नव्हतं. इकडे इकडे बा हिला देता तुम्ही थोडं बघा फरक आहे की नाही म्हणजे तिची आई 3 डिसेंबरचा जन्म आहे तिचा. 3 डिसेंबरचा 3 डिसेंबरचा जन्म आहे. हे हा. आणि शिवाय आईने ना पहिल्या दिवशी मेलेली. हे त्याच्या बरोबरचं बघा त्याच्या आईचं मागचं दूध बघा. पिलेलं नाही ते. हे बघा, हे याचं बघा मी किती फरक आहे ही मोठं आहे ना. कोणतं ही. किती मोठं असेल हे? त्याच्याच आईचं दूध पिते हा पण ते दूध पिते याला बाटलीने 2-3 बाटल्या पाजते. हे लहान आहे ना त्याच्यापेक्षा. लहान आहे. आता बघा याची तब्येत हे त्याच्यापेक्षा लहान आहे आता ही हे मोठी आहे कसं- त्याच्यापेक्षा. आणि हे मोठं आहे बघा हे मोठं बी पहा आणि ते लहान बी पहा हे दोन्ही पेक्षा चांगलं दिसतंय म्हणजे लहानपेक्षा बी चांगलं दिसतंय मोठ्यापेक्षा का बरं फक्त त्याला खाऊ घाला त्याला वरचं दूध आहे हा. बाटली चम्मच त्या बाटलीमध्ये टाक. बाटली आणि तुम्हाला अजून एक सांगू का तुम्ही हे खाऊ घातल्यावर आहे ना थोडा समजदारपणा वाढतो जनावराचा मिल्कचा जर खाऊ घातला ना जनावराचा समजदारपणा वाढतो म्हणजे मारणं असेल एकमेकाला त्रास देणं असेल हे बघा शांतता पाहिजे हे बघा आणि ते चिकणेपणा पाहतात चिकनपणा हा, हे बघा पहा. ते इतकं हुशार आहे सर. हा त्याला ज्या म्हशीचं दूध येतं हा. ना तिसऱ्या वेळेस गेलो का दूध काढायला तेव्हाच कोकणार त्याने आज कोकत नाही. म्हणजे वर दुधावर आई वारली पहिल्या दिवशी त्याची 3 डिसेंबर. लक्ष ठेवतं ते हा. हा. पहिल्याच दिवशी आईचं एक थेंबही दूध पिलेलं नाही ते. वरच्या दुधावरती जात नाही. बरोबर आहे की नाही आणि बघा ना ते रंग बिंग भारी आले ते आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ज्याला ज्याला चालाल त्याचं जीवन बदलून जाईल एवढ्याच गोठ्यामध्ये ती म्हैस बारी होती बरं का त्याची आई असं ना हे असं जणल्यावर काय झालं होतं लगेच वारली अटक आला काय मला सांगा अटॅक आला म्हणजे आजारच ना आजार बरोबर आहे की जागे नाही म्हणजे हे जर असतं तेव्हा मग. केवढ्याची म्हैस होती ती 2 लाखाची म्हैस तेव्हा आम्ही मग. ते आता 2 लाखाची होती तेव्हा ती 1,30,000 रुपये घेतली. आता 2 लाख जास्त की नाही किती लाख नुकसान झालं मग नुकसान झालं 2 लाखाचं मिल्क चार्जर किती दिवस चाललं 2 तुम्हाला लाखाचं नाही आणि पुन्हा तिच्या जागेवरती टाकायला. नाही 2 लाखाचं हा बा ते ती गेले वरून परत ती जागा आणखी नाही 3 लाखाचं नुकसान झालं अजून एक गोष्ट ती म्हैस तुमची 2 लाख नुकसान झालं 2 लाख रुपये तुम्ही किती दिवस मिल्क चार्जर आला कसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो ह्या घटना गोठ्यांमध्ये घडत हा राहतात करत राहतो प्रत्येक गोठ्यामध्ये मग. तुमच्याच गोठ्यात घडले असं काही नाही परंतु तिला समजा आपण 2 लाखाचं उदाहरण घेतलं तर एक केवढ्याला आहे 1600 रुपये किंवा आपण 75 रुपये हा मग 300 रुपये किलो आहे ना बरोबर मग 300 भागिले तुम्ही 2 लाख भागिले 300 किती झाले 700 दिवस म्हणजे 2 वर्ष तुमच्या गोठ्यावर चालला असं आहे. 2 वर्ष पूर्ण व्हायचे. 2 वर्ष तुम्ही 200 ग्रॅम मिल्क चार्जर चालला असतं ना मग किती 2 वर्ष मग सांगा तात्पर्य काय आहे लक्षात घ्या मग 2 वर्षात तुमचं मिल्क चार्जर फ्री झालं असतं त्या एका म्हशीमध्ये म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं हे जर चारलं त्याचे टिटवाळे आले ना काका मग. त्यांच्या मागच्या वर्षी 5 म्हशी मेल्या बरोबर आहे किती त्याने आता तुम्हाला दाखवलं. ते उद्या 5 म्हशी मेल्या या वर्षी एकही म्हैस नाही, नाही गेली नाही दिला आहे. आहे का नाही मग एवढ्या मोठ्या तबेल्यात जर एकही म्हैस गेली नाही म्हणलं किती मोठी ताकद आहे मग नाही म्हणून हे रेग्युलर वापर नाही नाही 10 लाखाचं नुकसान एका वर्षात होत होतं. बरोबर आहे की नाही पूर्ण ताकदीने वापरा कळलं तुम्हाला मग तुमच्या गोट्यामध्ये नुकसान हा शब्द शिल्लक राहणार नाही नाही आणि दूध सुद्धा तुमचं लांबलचक नाही चालेल आलं लक्षामध्ये मालेगाव मध्ये तुम्ही जिथे कुठं दूध विकता इथे विकता का मालेगाव मध्ये माहिती नाही. मालेगावाला जातात ते. बरोबर आहे ना तुमचं दुधाचं नाव झालं पाहिजे असं काही हा नाही बरोबर आहे. कळलं तुमच्या गोट्याचं नाव घेतलं पाहिजे काका बरोबर आहे का नाही बरोबर आहे. हा मग नाव नाही काहीतरी असं करायचं की आपलं नाव निघाल नाही. काही पण कशा कोणत्याही क्षेत्रामध्ये 100 धंदे करण्यापेक्षा एक धंदा असा करायचा नाही करत. का नाव निघालं पाहिजे नाही, नाही. बाकी धंद्याला पण कौतुक मिळतं मग नाही करायचं ओके चला रंगात फरक आहे रंगात मी म्हणतो म्हणून नाही खरं खरं इकडे पळ जवळ ये रंगात फरक आहे की नाही नाही फरक आहे ना. आता बघा वास बघा याला वासच नाही बघ हे घ्या काका बघा तुम्ही घ्या वास घेतो नाही हा घ्या आधी हा बस हा घ्या नाही बदल पडून जातो दुधामध्ये खूप बदल बरोबर आहे, पडतो. अजून- चहाच अजून वेगळा घरात- लागतो डायरेक्ट. वेगळा लागतो ना थांब इकडे राहत इकडे या पुढं हे बघ. एक किलो तूप निघत होतं आता 1.5-2 हा, ते बघ.
साई आली ना फॅटावर ना आज तूप निघतं. इकडे बघा हे बोट वेगळे बरं का तुम्ही म्हणशाल हे बघा हे परत दाखवतो हे बघा परत डबल करतो बघा केलं डबल हे बघा इकडे हे बोट मग द्या नाही चहा मध्ये ना एकदम मध्ये असं घट्ट पण येतो चहाला. तरी 25 ग्रॅम आहे. जर 200 ग्रॅम झालं तर इथं डायरेक्ट साईज एवढा इकडे हे लाईट लावायचं एवढा लाईव्ह डेमो तुम्ही जगात कुठे पाहिला असेल कुठंच नाही सर. बरं एवढं कसं विश्वास कसं काय एवढा हां हे केमिकलचं आहे नॉर्मल हे वैदिकचं आहे SCT वैदिकचं मिल्क चार्जरचं दूध हां सांगा मला तुम्ही हां हे बघा किती घट्ट आहे थोडक्यात हां हे बघा काका इकडे बघा हे बघा इकडे तुपाट दिसते हे बघा चमकते बघा चमकते ना. आणि इकडे चमकते का बाबर मग आहे हे बघा हे बघा हे चमकतंय का नाही एवढं सोपं आहे. हे बघ याच्यामध्ये तिरपा बघ तिरपा दिसतंय घरी दूध काढतो त्याचं सुद्धा तूप निघते ते पण 2-1 किलो तूप हा निघते. सूर्य हा जयदेव तुपाचा पण अनुभव सांगतो. काय हो मावशी या पुढं या काय अनुभव आहे तुपात सांगा ना नाही म्हणजे पहिले जेवढं दूध वरती ठेवतो काय मी तेवढंच ठेवायचो हा तरी दूध करत किती दूध तेवढं म्हणजे तेवढंच हा. राहायचं पण साय काढायचं ना आम्ही हा. त्या साईचं किती अर्धा किलो असं तूप निघतं आता महिन्याला 1.5 किलो तूप बरोबर निघतं आमचं अर्धा किलो कुठून 1.5 किलो कुठं नाही खरंच निघतं बरं का 1 किलोच बरं. हा 1 किलो असं प्रकार आहे बरं का तूप तुपाचा. दाखव बरं आम्हाला कसं काढ तुम्ही दाखव दूध बारीक आहे खरंच मी अरे आज बाप. दूध पिलं ना हे पहा अरे बापरे एकदम त्याला खुशबू पण किती आह. वास बर भारी घ्या दूध मस्त आहे बरं तुम्हाला दूध एकच नंबर आहे फरक पडला ना पण औषध चालू केलं हे दोन्ही पण तुमचेच आहे तिकडे पलीकडे जे वापर करताय तुम्ही बघताय सगळं ते वापर करताय तुमची कधी इच्छा नाही झाली असं वापरावं नाही ते अजून आयडिया नव्हती ना. माहितीच नव्हतं माहिती नव्हतं त्यांनी तुम्हाला- आता सुरुवात तुम्हाला केली. फरक जाणवतो का फरक जाणवला काय फरक आहे? कारण की त्या दुधावरनं पण वाटतंय आणि फॅट डिग्री मध्ये पण भरपूर फरक आहे. हे बाई इथे टोकं खरे उघडे पडले पाहिजे बा पडले का हे बाई हे हाडं हे बाई इथे हाडं काय पडले उघडे हे बघा किती बिचकली बा ती बिचकली की नाही तिकडच्या म्हशी बिचकल्या का मगाशी एवढे लोक आले ते बिचकल्या का ही म्हैस पाहिजे किती घाबरली तिथे हाडं उघडे पडले सगळे हे बाई इथे उघडे पडले हे बाई इथे गुड्या पडल्या हे इथं बुरशी तयार झाली की हा, नाही ही बुरशी हे बाई इथं खांद्याला बुरशी तयार झाली बाई नाही झाली की नाही इथं खांद्याला बुरशी बसली बाई किती घाबरली बा म्हणजे तिची जी शायनिंग आहे ती आहे का तिला नाही ती बात किती बेदरतं पा म्हणजे जनावर ज्या वेळेस कमकुवत राहतो ना ते काय होतं भेदर बनतं आणि ज्यावेळेस ते सशक्त राहतं त्यावेळेस ते स्थिर उभं राहतं बरोबर आहे की नाही आता तुम्ही इथं पाहिली ही म्हैस पहा हे जे मी तुम्हाला नेहमी सांगतो ना हे बाई हे इथून ओळखायचं बघा हे जे हाड आहे ना हाडं हे हाडाचं पिंजरा आहे का नाही हा बाई इथं बा उघडे पडले ना इथं पोटची तिथे उघडे पडले बा थोडे म्हणजे हे हाड काय झालं इथं उघडं पडलं का नाही मग हे त्यांच्या काय का येत अशी हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे तुमच्या मशीनचं आरोग्य हाच तुमच्या व्यवसायाचं मेन कणा आहे बरोबर आहे ना तुम्ही बाकी सगळा खर्च करता पण त्यांचं पचनच व्यवस्थित नाही आलं तर मग त्याचा काय उपयोग समजा एवढं तुम्ही चारा टाकला चारा तुम्ही मोला मागा चालणार पुरा काढणार पुरा काय भाव राहतो 1700 रुपये बरोबर म्हणजे एका दिवसाला किती किलो झालं एका म्हशीला तरी 8-7 किलो 8 किलो म्हणजे तो काय भाव 30 किलो 40 रुपये असेल तो बरं 30 रुपये झाला 8 किलो केवढा झाला 8 त्रिक 24 म्हणजे 25 रुपयाचं तुमचं काय नाही ना 250 रुपयाचं तुमचं काय रोज खोराक तुमचा 250 रुपयाचा खोराक जर शेणामध्ये जर तसं राहत आला नुकसान केवढा 150 रुपये बरोबर आहे ना सर म्हणजे तुमचा जर चारा पचला नाही किंवा बरोबर, तुमचं पचन झालं नाही, खुराक जर direct. पचला नाही तुम्ही म्हणलं ते शेण पातळ येतं शेण जर पातळ आलं आता हे बघा मी इथं उदाहरण लगेच लांब जायची गरज नाही तिचं शेण पा तिचं शेण पा तिला थोडं पचन चांगलं होतं तिचं शेण चांगलं आहे हिचं शेण कसं आहे पातळ ह्याच्या मागं हिचं पा तिचं बी पातळ आहे म्हणजे त्या गोठ्यामध्ये सगळ्या मशीनचं कसं आहे घट्ट शेण शेणावरती फार फरक आहे त्याचा. मग शेणाचा फरक पडला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला पचन काय झालं 100%. मग तुमचं लाखाचे 12,000 जर होत असतील तुम्ही कशी उधारणार म्हणजे तुम्ही 250 रुपयाचा खुराक चालणार आणि तिला पाचणार फक्त 200 रुपये 100 रुपये कुठे गेले शेणात बरं ते शेणात गेल्यावर शेणाची किंमत किती आहे 3 रुपये किलो
मग मला सांगा आज 35 रुपयाचा खुराक तुम्ही 3 रुपये किलो तयार केला, तुम्ही लाखाचे 12,000 नाही म्हणते, मग काय केलं? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की त्यातला कस दुधामध्ये उतरला पाहिजे तर त्याचे 60 रुपये मिळतील. तुमचे 30 रुपयाचा खुराक जर दुधात उतरला तर 60 रुपये मिळतील, शेणात उतरला तर 3 रुपये मिळतील. बरं, ते बी 3 रुपये कामाचे नाही, कारण अपचन झालेलं शेण शेताच्या पण कामाचं नाही.